नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैभव सूर्यवंशी, वैभव लक्ष्मी ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या आज आपण दत्तू फिटर म्हणजे दत्तू भाऊ जाधव यांच्या आले पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहेत. आज आपल्यासोबत स्वतः दत्तू भाऊ आहे, त्यासोबतच इथलेच प्रगतशील शेतकरी ईश्वर भाऊ राजपूत हे सुद्धा आहे. त्यांचाही आले प्लॉट पलीकडच्या बाजूला आहे. तर सदरील प्लॉटवर आज आपण आलोय. हा प्लॉट जून महिन्यातला होता. 5 ते 10 जून दरम्यानची याची लागवड आहे. आज पूर्णपणे 5 महिने कंप्लीट झालेला आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, की बुवा बहुतांश शेतकऱ्यांनी असे प्रश्न केले होते, की बुवा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आमचं आले पीक आलेलं आहे, तर काय शेड्यूल असलं पाहिजेत? आणि प्रत्येकाला शेड्यूल सांगणं किंवा हे केल्यापेक्षा एक कॉमन जनरल एक व्हिडिओ बनवू म्हणलं. आज तुम्ही दत्तू भाऊंचा प्लॉट बघू शकता. आता हे सर्व एकत्र लय एक छान. खांड आहे. ईश्वर भाऊंनीच त्यांच्या हाताने नाटक उपटलेलं आहे. कामसिंग तर जुना फुटवा आणि नवा फुटवा पण तुम्ही बघू शकता, की नवा फुटवा पण भरपूर लागलेला आहे. तर एक अंदाजे जर तुम्ही या मुळे आणि स्टंप जर काढले, तर 1100-1200 ग्रॅमपर्यंत वजन जायला पाहिजेत. या ठिकाणी लागवड किती केलेली दत्तू भाऊ आपण? किती क्विंटल बेण्याची केलेली आहे? 7 क्विंटल बेणे. 7 क्विंटल बेण्याची आहे. तर दत्तू भाऊंना मी त्या हिशोबाने क्विंटलला 15 ते 16 क्विंटलचं ॲव्हरेज ह्या कंदाच्या हिशोबाने मी त्यांना सांगितलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, इथून पुढे आपल्याला काय नियोजन करायचं, की जेणेकरून तुम्ही ठेवून द्या, हाताला कळ लागली असेल. तर शेतकरी बांधवांनो, इथून पुढे आपल्याला काय नियोजन करायचं, की जेणेकरून आपला आता शेवटच्या टप्प्यामध्ये कंद फुगवण कशी होईल, त्याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर दत्तू भाऊ, तुमचा परिचय आणि हे सांगा, गाव वगैरे. मी दत्तू अशोक जाधव. मोबाईल नंबर पण सांगा. रघुनाथ पुरवाडी माझं गाव. मोबाईल नंबर 85 52 86 07 14. ओके. तर दत्तू भाऊ संग पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, मी तुमचे 10 ते 15 मिनिटं घेणार आहेत आणि ध्यान करून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. कारण की ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण एक आले पिकाचं शेड्यूल दिलेलं आहे. जे 150 दिवसाचा आले प्लॉट झाल्यानंतर इकडून पुढे आता फुगवणीला काय करायचं, त्या हिशोबानं खूप कमी खर्चिक आहे. कारण की इथपर्यंत तुम्ही आता आले पीक आणलंय, तुम्ही या ठिकाणी आले पीक बघू शकता. काही ठिकाणी छातीला प्लॉट भिडत आलेला आहे. फुटवा पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर आजपर्यंत दत्तू भाऊंच्या आता ह्या आले पिकाला जवळपास पाऊण एकरचा प्लॉट असायला हवा, बरोबर आहे की नाही? 42 गुंठे. 42 गुंठे म्हणजे थोडं लागवड करताना आपण थोडी मोकळी म्हणजे मोकळी गेली. दाट पातळ केली, बरोबर आहे की नाही? तर शेतकरी बांधवांनो, पातळ लागवड केलेली, त्यामुळे 42 गुंठ्याचा हा प्लॉट झालेला आहे. आजपर्यंत सरासरी खर्च त्या प्लॉटला बघितला, सगळे लोक म्हणतात बुवा अद्रक पीक घ्यायचं म्हणल्यावर लय खर्च होतो. तर बेणं आणि मशागत सोडून जर खर्च बघितला, तर एकंदरीत 40,000 पर्यंत आजपर्यंत खर्च आलेला असावा. आणि इथून पुढे एक अपेक्षित खर्च असा आहे, आता त्यांनी 5-55-15 घेतलेलं आहे. तर इथून पुढे आता अपेक्षित खर्च पकडला तर एक 8 ते 9,000 पर्यंत खर्च जाईल. आणि आज आले पिकाला भाव चांगले, नवा माल जर म्हणला तर मार्केटमध्ये जर तुमची 21 नंबरची कांडी असन, 19 नंबरची, आता ह्या ठिकाणी जो आपण माल बघताय हा 21 नंबरच्या कांडीत मोडतो. म्हणजे व्यापारी जर आला, त्यांनी माल जर बघितला, तर 4,042 पर्यंत आज नवा माल जायला पाहिजेत. आणि जुना माल जर बघितला तर 8,000 रुपयापर्यंत आज भाव आहे. आजची तारीख आहे 19 नोव्हेंबर 2024. आज आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ, की यानंतर आपण काय शेड्यूल केलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला शेड्यूल करत असताना नुसते ग्रेडच सोडायचे नाही. कारण काय होतं, आपण आता 13-40 13 सोडलं, आता मी 052-34 घेणार, 052-34 नंतर मग ग्रेडच सोडित राहणार. या ग्रेडनी काय होतं शेतकरी बांधवांनो, आपली जमीन शारपट होती. आणि शारपट झाल्यामुळे आता आपण रोज-रोज खिचडी तर काही खाऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही? आपल्याला रोज-रोज खिचडी खाऊ शकत नाही, म्हणून आपण कधी पालकाची भाजी खाऊ, कधी काय भाजी खाते अजून तुम्ही, गिलक्याची भाजी खाऊ, बरोबर आहे की नाही? कधी मेथीची भाजी खाऊ, कधी वांग्याची भाजी खाऊ. तर त्या प्रकारे आपल्याला एक नियोजन करायचं आहे. तर नियोजन करत असताना सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो, आपल्याला शेवटच्या टप्प्यात आता मी असं गृहीत करतो, की तुमचा सर्वांचा प्लॉट 150 दिवसात झालेला आहे, म्हणजे 5 महिन्यात झालेला आहे. आणि इथून पुढे आता काय नियोजन केलं, 150 दिवसाच्या आत तुम्ही ह्युमिक सोडलं, मुळ्या रिॲक्टिव्ह केल्या, सगळं केलं. आणि इथून पुढे काय करायचंय ते आपण बोलणार आहे. तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो, इथून पुढे आपण 6 ग्रेड देणार आहे फक्त. ग्रेड, बायोस्टिम्युलंट आणि स्पेशालिटी ग्रेड असं आपलं वर्गीकरण राहणार आहे. तर ह्या 6 डोसमध्ये 4 डोस हे स्पेशालिटी ग्रेडचे राहणार आहे, 2 डोस हे जनरल ग्रेडचे राहणार आहे आणि 2 डोस हे बायोस्टिम्युलंटचे राहणार आहे. बायोस्टिम्युलंट म्हणजे मराठीत जैव उत्प्रेरक, बरोबर आहे की नाही? पण आता हे घ्यायचे कसे? ईश्वर भाऊ, काय चालू आहे?
बरोबर, घ्या पुढे खाऊन घ्या, काही अडचण नाही. तर आता हे डोस तर मी तुम्हाला सांगितले, पण आता याचा वापर कसा करायचा आहे. तर आता याचा वापर करत असताना दर 7व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी आपण आपल्या पिकाला डोस देणार आहे. आणि शेवट आपला 31 डिसेंबर 2024 इथं आपली ट्रीटमेंट आपण संपवणार आहे, आपलं शेड्यूल संपवणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचा डोस जर मागं पुढे झाला तर हा 7 जानेवारी 2025 पर्यंतही जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही. मागं पुढे आता शेतकऱ्यावरती. तर शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला आपल्याला फर्टिस्टार आदास्का कंपनीचं येतं किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं येतं 5-55-15. आता ते काय सोडायचं आहे, ते सोडायचं कारण असं आहे की 5-55-15 जर सोडलं तर ते झिंक, मॅग्नेशियम आणि बोरॉन हे 3 घटक आपल्याला त्याच्यामध्ये ॲडिशनल येतात. इकडून पुढे आता पाला पडणार आहे, पाल्यामध्ये हिरवागारपणा, काळोखी टिकून राहिली पाहिजेत, तरुण राहिलं पाहिजेत आपलं झाड. त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम, बोरॉन आणि झिंक खूप गरजेचं आहे. मॅग्नेशियममुळे पानातलं क्लोरोफिल चांगलं बनेल. बोरॉनमुळे तुमचा आता 2 मिनिटं तुमचा ही जे कंद आहे, हा जो लालसरपणा आहे, हा तुमच्या याच्या कंदाच्या कातडीत उतरण आणि कातडीला एक चमक येईन अद्रकीच्या कंदाला. आणि त्यानंतर जे झिंक आहे, त्या झिंकमुळे काय होईल का तुमचं जे पीक आहे हे तरुण राहील. तर आता हा पहिला डोस आपण घेतला 5-55-15, पण आता त्याच्यानंतर लगेच ग्रेड घ्यायचा का आपण, तर नाही घ्यायचा. ह्या स्पेशालिटी ग्रेड नंतर आपण घेणार आहे बायोस्टिम्युलंट. तर मग बायोस्टिम्युलंट आपण कोणतं वापरणार आहे, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं रायपनर. आता मी एका विशिष्ट कंपनीचं तुम्हाला काही सांगणार नाही, याच्यात भरपूर कंपन्या यायचे, फक्त जे आपल्याला चांगलं वाटलं ते आपण सांगणार आहे. आता ह्या व्हिडिओच्या शेवट तर मी तुम्हाला व्यवस्थित लिहून तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकणार आहे की शेड्यूल काय असलं पाहिजे. पण आता हे मी सांगत असताना फक्त शेड्यूल घ्यायचं आणि लगेच लिहून घ्यायचं आणि खरेदी करायचं याला काही महत्व नाही. त्याचा उपयोग बी आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला आधी सांगितलं की आपले 10 ते 15 मिनिटं या व्हिडिओमध्ये जाणार आहे आणि ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. 5-55-15 झालं मित्रांनो. त्यानंतर दुसरा डोस आपण 7व्या दिवशी घेणार आहे, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं रायपनर. इतकं छान जैविक काय म्हणता येईल त्याला, उत्प्रेरक आहे, म्हणजे बायोस्टिम्युलंट इंग्लिशमध्ये. त्याच्यामुळे काय होणार आहे दत्तू भाऊ, की तुमच्या आले पिकामध्ये जे ना फुगवण चालू होऊन जाणार आहे. फुगवण चालू झाली, आता फुगवण चालू होणार म्हणजे कसं, जी कांडी लांबलेली आहे ती कांडी जाड व्हायला चालू होईल, त्याला म्हणतो बायोस्टिम्युलंट. आता बायोस्टिम्युलंट काम कसं करतं माहिती का ईश्वर भाऊ, की तुम्ही सुस्त पडलेले तर डॉक्टर काय करतो, सुई टोचतो. तुमच्या अंगावरून वारं गेलं किंवा काही, बरोबर आहे की नाही. तर मग सुई टोचल्यामुळे काय होतं, माणसाला चेतना होती आपल्या बुद्धीवर आणि आपण वापस हालचाल करायला लागतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी बायोस्टिम्युलंट आपण वापरणार आहे. तर हे जे शेड्यूल मी तुम्हाला सांगतोय, हे बायोस्टिम्युलंट त्याच्यासोबत स्पेशलिटी ग्रेड आणि जनरल ग्रेड याचं व्यवस्थित नियोजन असल्यामुळे याचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटणार आहे. आणि तुम्ही 14 जानेवारीला मकर संक्रांतीला निश्चित प्लॉट काढा. तुमचं प्रति क्विंटल ॲव्हरेज 14, 15, 16 निघायलाच पाहिजेत. जर तुम्ही थोडे दिवस अजून लांबवलं तर 100% तुम्हाला उत्पन्न चांगलंच भेटणार आहे. त्याच्यामुळे राईपनर झालं आपलं बावस्कर टेक्नॉलॉजीचं. मग आता तिसरा ग्रेड कोणता, तिसरा डोस कोणता, त्याच्यानंतर 7 दिवसांना आपल्याला काय घ्यायचं आहे, 042-47. आता 042-47 भरपूर कंपन्यांचं येतं. तर तुम्हाला ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं येतं, आदास्काचं येतं, इंडिकेमचं येतं, त्यानंतर पवन ॲग्रोचं बी मी पाहिलं होतं भेटतं म्हणून. तर शेतकरी बांधवांनो 042-47 ग्रेड घ्यायचा आहे. आता 042-47 ग्रेड मी काय सांगितलं, कारण त्याच्यात नत्र नाही, स्फुरद आणि पालाश आणि सोबत फेरस आहे. आता फेरसमुळे काय होतं, फेरसमुळे कंदामध्ये जे की पिकात तर काळोखी राहतीच अद्रकमध्ये, प्लस कंदामध्ये जे आपला जो वास जो म्हणतो आपण, स्मेल किंवा मग अरोमा अद्रकीचा, तो वाढतो आणि निश्चितच आपल्या पिकामध्ये फुगवण वगैरे चांगल्या प्रकारे होते. आता हा झाला तिसरा डोस आपला, बरोबर आहे की नाही. 4थ्या डोसला आपण ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस आपण कशावर जाणार आहे, वापस बायोस्टिम्युलंटवर जाणार आहे. तर बायोस्टिम्युलंट आता गेल्या 3 वर्षापासून मी पूर्वा कंपनीचे देतोय, इजिस्टीम प्लस प्लस. इतके सुंदर रिझल्ट आले. आता मागच्या वर्षी तुम्ही काय अद्रक लावलेली नव्हती, पण आपल्या भागात शरद भाऊ थोरात असेल, त्यांचे आज 4 एकर अद्रक आहे, ते सुद्धा 4 एकरला वापरू लागले. ते मला म्हणे कधी सोडायचं ते सांगा, आम्ही सोडायला तयार आहे. म्हणजे इतका विश्वास त्या प्रोडक्टवर त्यांचा झालेला आहे. फक्त त्याच्यामध्ये सुधारणा आता आपण अशी केली की बुवा बायोस्टिम्युलंट जे पूर्वाचं इजिस्टीम प्लस प्लस येतं त्याच्यासोबत आपण प्रोजिप देतोय सुमोटुमो कंपनीचं. 12.5 ग्रॅमची पुडी आहे, ती तुम्हाला एकरी वापरायची. 200 लिटर पाण्यात घ्यायचं आणि 200 लिटर पाण्यात घेऊन तुम्हाला 7व्या दिवशी सोडून द्यायचं आहे ते. तर अशा प्रकारे इजिस्टीम आणि प्रोजिपचा डोस झाला. त्याच्यातून काय होणार आहे की बा प्रोजिपमध्ये GA 40% असल्यामुळे कांदे आपलं सेल इलॉंगेशन आपण जे म्हणतो, पिकामधलं सेल इलॉंगेशन ते इतकं झपाट्यानं वाढतं ना. आणि त्याच्यासोबत पूर्वाचं इजिस्टीम प्लस प्लस, त्याच्यामध्ये प्रोटीन हायड्रोलिसाइड समथिंग घटक आहे.
तर त्या घटकामुळे इतकं जबरदस्त उत्पन्न दिसलं. अक्षरशः शरद भाऊंनी मला सांगितलं होतं मागच्या वर्षी, की बुवा आम्ही 3 बेडला सोडच नाही. आणि 3 बेडला सोडलं नाही तर ते जवळपास 2-2 क्विंटलला ते बेड कमीच भरले म्हणे. आणि बाकीचे बेड डायरेक्ट समजा हा जर तर समजा 2-2.5 क्विंटल भरत असेल, तर बाकीचे डायरेक्ट तुम्हाला बाकीचे बेड जे होते ते डायरेक्ट 3.5-4 क्विंटलचे भरले. म्हणजे इतका विश्वास त्यांचा बसून गेला. तर आता हा आपला बायोस्टिम्युलंटचा डोस झाला. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा दत्तू भाऊ, की आपण शेड्यूल किती छान बनवलेलं आहे. किंवा तुम्हाला काही स्पेशालिटी ग्रेड सांगितले, काही बायोस्टिम्युलंट सांगितले, काही जनरल ग्रेड सांगितले. आता आपलं बायोस्टिम्युलंट दुसरं चाललं गेलं म्हणजे 2 बायोस्टिम्युलंट आपले संपले डिसेंबर महिन्यात. आता आपलं राहिलं काय 2 स्पेशालिटी ग्रेड बी संपले. 5, 55, 15 आणि 42, 47. आता राहिलं काय आपण? आता आपण 0946 देणार आहे. 0946 भरपूर कंपन्यांचं येतं. तर 0946च का वापरायचं? तर 0946 मध्ये काय येतं, की 15% सल्फर येतं. आता सल्फर तुम्ही म्हणशाल काय काम करतात? तेलवर्गीय पिकं आपल्या भागात होत नाही. आता तेलवर्गीय पिका शेंगदाणा येतो. बाकी वापस तुमचं भरपूर सारे पिकं आहे. तर प्रामुख्याने शेंगदाणा आपल्याकडे घेतला जातो. तर ज्यावेळेस मी ॲग्रीला होतो ना, BSc ॲग्रीला, त्यावेळेस आम्हाला MCQ विचारला जायचा, की तेलवर्गीय पिकामध्ये ऑइल फॉर्मेशन होण्यासाठी कोणता घटक चांगला काम करतो? तर तो सल्फर आहे. सल्फर तुम्ही तेलवर्गीय पिकात द्या. तुमचं जे तेलवर्गीय पीक आहे त्याची जाडी वाढन, त्याच्यातलं ऑइल फॉर्मेशन होईल. सोयाबीनमध्ये तर सगळ्यात महत्त्वाची गरज सल्फरची राहते. तर मग एक अभ्यास करताना असं कळालं, की बुवा ह्या अद्रकपासून जिंजर ऑइल बनतं म्हणे. पण जिंजर ऑइल बनतं म्हणल्यावर जर जिंजर ऑइल जर त्याच्यात बनत असेल तर निश्चितच आपलं उत्पन्न वाढन ना. जर ऑइलचं प्रमाण जर वाढलं तर, बरोबर आहे की नाही? पाण्यापेक्षा ऑइल जास्त घनता राहते, डेन्सिटी जास्त राहते. मग त्यावेळेस अभ्यासात पुढे लक्षात आलं, की बुवा आम्ही आमचे साताऱ्याचे मित्र आहे काही सूरज जाधव वगैरे, त्यांचं जाधव ट्रेडिंग कंपनी म्हणून पण आहे, आल्याचे खरेदी विक्री ते करतात. तर त्यांना विचारलं तर त्यांनी पण मार्गदर्शन केलं, की बुवा तुम्ही 0946 हा ग्रेड द्या. कारण त्याच्यामध्ये 15% सल्फर येतं आणि सल्फरमुळे ऑइल फॉर्मेशन अद्रकीमध्ये जास्त झाल्यामुळे कांद्याला वजन भेटून जातं म्हणे. आणि त्यामुळे आपल्याला 0946 हा ग्रेड काढायचा आहे. 0946 शेतकरी मित्रांनो तुमचा हा ग्रेड झाला का त्यानंतर आपण जनरल ग्रेड उडी मारणार आहे. आता जनरल ग्रेड फक्त आपली 2 राहिले. 05234 प्लस बोरॉन आणि 0050. हे तुमचं शेड्यूल संपणार 31 डिसेंबरला किंवा 7 जानेवारीला, बरोबर आहे की नाही? तर आपला जो शेवटून दुसरा म्हणजे 05234 हा जो डोस आहे 7व्या दिवशी, तर 05234 घेतल्यामुळे काय होतं माहिती का? तुम्ही डाळिंबावाले काही लोक जर आता हा व्हिडिओ बघत असाल तर डाळिंबामध्ये पानगळ करण्यासाठी 05234 वापरतात. कारण 05234 हा असा ग्रेड आहे, हा सगळ्यात शेवट घ्यायचं कारणच ते, की तुम्ही जर 05234 याला सोडत हा पाला लगेच बसून जाईल आणि त्याच्यातलं जे ताकद आहे ही सगळी कांदात चालल्या जाईल. त्यामुळे आपण त्या ठिकाणी 05234 घेणार आहे. 05234ला आता बोरॉनची जोड का लावली? कारण बोरॉनमुळे काय होतं आपल्या पिकाला शायनिंग येते. एकरी 500 ग्रॅम बोरॉन घ्यायचं आणि 5 ते 6 किलो 05234 घ्यायचं. याच्यावरती काहीच करायचं नाही. 1000-1200 रुपये खर्च जाईल. पण तुम्हाला सांगतो ह्या ज्या पाल्यातली ताकद ही पूर्ण त्या खाली जाईल आणि बोरॉनमुळे आपल्या कांद्याला शायनिंग येईल. आता 05234 बोरॉन झालं. शेवटचा आपला डोस राहिलेला आहे 0050. काही भागात 90 रुपये किलो भेटतं, काही भागात 100 रुपये किलो. कंपनीनुसार बदलत चालतं. फॉर्च्युनरमध्ये आणि हिरो होंडामध्ये फरक राहतो का नाही? तसं प्रत्येक तुमच्या भागात ज्या काही कंपनीचं भेटेल त्या कंपनीचं 0050 घ्या. 0050 सोबत तुम्ही जर वापस प्रोजिपचा जर वापर केला तर एक्सलंट रिझल्ट तुम्हाला देईल. पण 0050 घेऊन या तुम्ही 500-600 रुपयाचं कोणत्याही कंपनीचं घ्या, त्याच्याबद्दल काहीच हे नाही. आणि बिनधास्तपणे तुम्ही 0050 सोडून द्या तुमच्या आले पिकाला. हा शेवटचा डोस राहील आणि तुम्ही निश्चिंतपणे मकर संक्रांतीला आले काढायला तयार राहीन. आजच आता आता उचला बरं की 2 मिनिटं. समाधान सरांना मी विनंती करतो तू थोडं पुढे द्या. आता आमच्याकडून काढताना हा कंद जरा मोडा मातीचा टाकताना, पण तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे याची क्वालिटी झालेली आहे. कातड याच्यावर चढलेलं आहे आणि कांडी लांबलेली आहे विशेष म्हणजे. आणि आता याचं वजन तर आम्ही करून पाहणार. कालच आपले कार्तिक जाधव यांचं कंदाचं वजन आम्ही केलं की ते तर 1000 ग्रॅमच्या पुढं चाललं होतं. त्याच्यामुळे आता ह्यो कंद पाहून असं वाटतं की बा 1100-1200 ग्रॅमपर्यंत स्टंप आणि मुळ्या काढून साफ केल्यानंतर भरायला पाहिजेत. त्याला आपण दुकानावर गेल्यावर चेकच करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो तुमच्या स्क्रीनवर आता येत असेल, ठेवून द्या. स्क्रीनवर आता शेड्यूल येत असेल. सगळ्यात पहिले आता आपले जे शेड्यूल आपण बनवलेलं आहे 150 दिवसानंतर. सगळ्यात पहिले 4 स्पेशालिटी ग्रेड, त्याच्यानंतर 2 बायोस्टिम्युलंट आणि 2 जनरल ग्रेड. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 05234 आपलं सॉरी 05234 म्हणायच्या ऐवजी 55515 आपल्याला घ्यायचं होतं. 55515 मध्ये मॅग्नेशियम, बोरॉन, झिंक येतं. आता तुम्हाला दिलेलंच आहे.
त्यानंतर रायपनर पण मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि दत्तू भाऊंचं एक पहिल्यापासून खासियत आहे की बा वैभव शेठ तुमच्या भरोश्यावर मी प्लॉट ठेवला, मला काय महिन्याचं शेड्यूल द्यायचं ते एकत्र देऊन टाकायचं. पहिल्यापासून त्यांनी माझ्याकडे फक्त दुकानावर 4 वेळेसच आले आणि 2-2, 3-3 डोसाचे औषध घेऊन गेले. आता त्यांचा हिशोब बी पाहिला तर काय 37-38 हजारापर्यंत गेलेला आहे जास्तीत जास्त पहिल्यापासून. त्याच्यामुळे कमी खर्चात पण आले पीक येऊ शकतं बा, हे आता आपल्याला मान्य करावं लागेल. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय 5-5-15 घ्यायचंय, त्याच्यानंतर 6-7 दिवसांनी आपल्याला बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे रायपनर, त्याच्यानंतर वापस स्पेशलिटी ग्रेड घ्यायचं आपल्याला 42-47, त्याच्यानंतर परत आपण बायोस्टिम्युलंट घेणार आहे पूर्वा कंपनीचं इझी स्टीम आणि प्रोजिप, त्याच्यानंतर आपण वापस स्पेशलिटी ग्रेडवर येणार आहे 0946 प्लस 15% सल्फरवर, आणि मग जनरल ग्रेड आपण शेवटचे 2 देणार आहे 05234 प्लस बोरॉन, आणि त्याच्यानंतर 7 दिवसांना आपण 0050. आणि 31 डिसेंबर 7 जूनला आपल्या शेड्यूलचा शेवट होतो. त्या हिशोबाने तुम्ही तुम्हाला जर असं वाटलं की मला आता मकर संक्रांतीला भाव चांगले भेटते 5-6 हजार रुपये, त्याच्यामध्ये पैसा करून घ्या, मी आता असं सांगेल, बरोबर आहे की नाही? बरोबर. कारण की नंतर एकखटी माल निघायला लागला की वापस भाव रिवर्स येतात. त्या हिशोबाने बघा. आणि मी तुम्हाला आज इथं आलेलो ईश्वर भाऊ आपले शेजारी आहे. आता पुढच्या वर्षी मी पण माझ्या स्वतःच्या आले पिकात हा प्लॉट पहिल्यापासून माझ्या निगराणीत आहे, पहिल्या आपल्या मार्गदर्शनात आहे. तर सड कुठेही आलेलं नाही. ईश्वर भाऊ शेजारी राहता, तुम्ही तर गावात राहता, पण ईश्वर भाऊ तुम्हाला काय वाटलं या प्लॉट बद्दल? हे दत्तूभाऊ जाधव हे तर गावात राहत्या, पण मी त्यांच्या शेजारी आहे. पण त्यांचा जो प्लॉट आहे त्यांच्या प्लॉटसारखा समजा आमच्या पंचकृषी. पंचकृषीत कोणाचाच प्लॉट नाही असा. त्यांनी फार लक्ष पण दिलं त्या प्लॉटवर, आणि त्यांना म्हणजे त्यांच्यापेक्षा तुमचं लक्ष होतं जास्त. माझं लक्ष होतं. पण सगळ्यात मेन म्हणलं तर वैभव शेटना पण त्यांना मार्गदर्शन करा. मार्गदर्शन चांगलं दिलं, त्याच्यामुळे त्यांचा प्लॉट 1 नंबर आहे. धन्यवाद ईश्वर भाऊ. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अशा प्रकारे आता जो आपल्या डोक्यात भ्रम होता की बाबा अद्रक लावली म्हणजे एकरी तुम्हाला 1,00,000-1.5 लाख रुपये फक्त औषधालाच खर्च येईल, तर ह्या गोष्टीला कुठेतरी आपण फाटा दिलाय. आणि एक 40-50 हजार रुपयामध्ये पण आपलं आले पीक चांगलं येऊ शकतं. फक्त नियोजन आणि तुमची कष्ट घेण्याची तयारी पाहिजेत. तर निश्चित प्रकारे अशा प्रकारचा प्लॉट तुम्ही बघू शकता. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. शेवटी तुम्हाला जाता हे सांगेल की आपलं वैभवलक्ष्मी ॲग्रो यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत चाला, ज्यात तुम्हाला शेतीबद्दल परिपूर्ण माहिती दिली जाईल. धन्यवाद.